नमस्कार मित्र. विषय आज तसा सर्वांना एक आवडीचा विषय. एक आता काही काही लोकांना असा स्वभाव असतो, निंदा करते, निंदा म्हणायचं किंवा कुरकुर करण्याचा स्वभाव असतो. ठरवून कुरकुर असते, काही काहींची नाटकीय कुरकुर असते. म्हणजे कुरकुरीचे हे दोन प्रकार, एक नाटकीय कुरकुर आणि काही काही ठरवून कुरकुर. आणि त्याबरोबर बरोबरी. आपल्याकडे नाहीये, आपण असेच आहे, आपलं नशीबच आहे, तुमचं बरं आहे बाबा. ऐकणारा माणूस बरं होऊन दे तुझं तरी, भरपूर 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 निंदा करते. आणि निंदा करण्यामध्ये सुद्धा आर्थिक विषयावर बोलणं. आमच्या जीवनामध्ये असंच आहे, आम्ही यशस्वीच झालो नाही आणि आम्हाला संधीच मिळाली नाही. म्हणजे यशस्वी आणि संधी भगवंत नाही, आपली बुद्धी, चाणक्य, दक्ष, स्वतःची सजगता आणि स्वतःकडे खरंच स्वतःकडे लक्ष स्वतः देणं महत्वाचं. दुसरं कोणी देत नसते. आणि छान स्वतःवर प्रेम करायचं शिकलं तर निंदा करण्याची गरज नाही. कारण ओनं दोनं बघायची काही गरजच नसते. आणि खंत व्यक्त करण्याचा तर प्रश्नच येत नाही. कारण फोकस असतो स्वतःच्या जीवनावर, जगण्यावर. आणि सतत सातत्याने हळूहळू हळूहळू हळू एक तप, दोन तप, तीन तप माणूस यशस्वी होतो. त्याला यशस्वी हो म्हणायची गरज नाही. कारण त्याचं सातत्य आणि स्वतःवरची निष्ठा आणि शांती, सातत्य, निष्ठा आणि शांती, अशा तीन बाबी माणसाच्या विकासाला उपकारक. जर आपण पडीक असलो, कमजोर वाटत असलो, तर आपलं मन कमजोर, शरीर कमजोर, वित्तही कमीत नाही आणि चित्तही चांगलं नाही. वित्त आणि चित्त, पित्त तर लय महत्वाचं आहे. पित्त आपल्याला पचन क्रियाला खूप कामाचं. पित्त चांगलं असले ना तर आपल्याला विविध प्रकारचे पदार्थ खावा आणि आनंदाने खातो. आणि खाण्यासाठी पैसे कमी मिळतो. खाणं हा असा विषय आहे पहा मित्र. चव काय म्हणजे बेचव, तोंडाला चव नाही. आणि निष्क्रिय, निष्क्रिय हा रसपूर्ण नसतो माणूस. सक्रिय हा माणूस खरंच पित्ताचा असतो. तुम्ही पित्त खोलतं पण आपण पित्ताचा चांगला उपचार, चांगलं वागतो. एनर्जी फूड जगदंबा म्हणते पित्ताला. सोपं नाही बरं का. ती ज्वालामुखी असते आणि त्यातूनच माणसाचा विकास होतो. आदिशक्ती आहे पित्त म्हणजे. पचनक्रिया होते म्हणून माणूस खातो, पितो, जगतो आणि इच्छाशक्ती व्यक्त करतो. ती एनर्जी कडे लोकांचं लक्ष नाही. लोक म्हणजे पित्त खवतात, पित्त नाही राग असतो. अहंकार हा रागाबरोबर असलं ते पित्त खवत नाही. ते पित्त विचित्र आहे, विक्षिप्त आहे. ते पित्त काही कामाचं नाही, त्याचा सत्यानाश होते नाही. त्या पित्तामुळे जर काही लोक बर्बाद झाले. असं पित्त असं अन्न पचन करणारं पित्त, शरीराला पोषण देणारं पित्त आणि सकारात्मक जीवन जगण्याची ऊर्जा म्हणजे पित्त. नाहीतर असे पित्त वाढवणारे कधीही राग राग चिडचिड. कारण त्यांचं व्यक्तिमत्व विकास होत नाही. व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी पूरक पित्त पाहिजे. ते पित्त तुमचं चांगलं वित्त निर्मिती करण्यासाठी खूप कामाचं असतं. तुम्हाला अन्न पचलं पाहिजे आणि त्यातून ऊर्जा झाली पाहिजे. रस, रक्त, धातू, मज्जा, मांस, वीर्य, बल. त्यानंतर तेज असतं, तेजस्वितता. चांगलं अन्न पचतंय आणि शरीराचं पोषण आहे
आणि आयुष्य जगण्यासाठी श्वास प्राणायाम हा निरामय आहे. कसलाही तणाव घेत नाही तर ते नॉर्मल असते. वेळच्या वेळी भूक लागते, वेळच्या वेळी झोप लागते, वेळच्या वेळी तो माणूस चांगले कामं करतो आणि सकारात्मक जीवन जगण्याची ऊर्जा त्याच्या अंगात आहे. ती जगदंबा शक्ती स्वरूपा शिव आणि शक्ती. आत्मा हा शिव आहे, शक्ती ही पित्त आहे. तुम्हाला इच्छा असते आणि इच्छानुसार आपण चांगलं काम करतो, कार्य करतो. कार्य ऊर्जा तीही पित्तातूनच आहे आणि यशस्वीता पित्तातूनच घडते. हा आनंद याच जन्मत आहे, याच जगण्यात आहे. आपण पाहतो निंदक माणसं ते कुठे यशस्वी झाले का? नाही झाले. यशस्वी माणसं तेच झाले की जे सुज्ञ आहे, तज्ज्ञ आहे आणि क्रियाशील आहे, त्यांच्यात ऊर्जा आहे आणि क्लासिकल वर्क, स्मार्ट वर्क त्यातून ते यशस्वी आहे. त्यांना सुख आहे, समाधान आहे, त्यांच्याकडे नियोजन आहे, आर्थिक नियोजन, कौटुंबिक जबाबदारी सहजतेने ते पेलवतात आणि ते यशस्वी होतात. हेही लक्षात. ते धोरणी माणसं कफ, वात आणि पित्त हे तीनही गरजेचे. चांगला वायू, चांगला कफ, चांगलं पित्त हे खूप यशस्वी करतं. नमस्कार, धन्यवाद. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.